जागतिक हिवताप दिन. जागतिक हिवताप दिनाच्या निमित्तानं शुक्रवारी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता सिव्हिल हॉस्पिटल त्र्यंबक रोड नाशिक येथून सहसंचालक आरोग्य विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखालील हिवताप जनजागृती करीत फेरी काढण्यात आली. सदर फेरीमध्ये जिल्हा हिवताप कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी आणि कर्मचारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सदर फेरीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत हिवताप प्रतिबंधात्मक जनजागृतीबाबत फलक दाखवून नागरिकांमध्ये जनजागृतीपर संदेश देण्यात आले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य वतीनं शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन सायंकाळी 11 वाजेला मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळील अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर आणि कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी हिवताप प्रतिबंधात्मक कार्यवाही करत प्रत्येक नागरिकांची जबाबदारी घेण्याची आणि काळजी घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास उपायुक्त नितीन पवार, मुख्य लेखापरीक्षक श्री बळवंत गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री दत्तात्रय पाथरूट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण, सहवैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेटे व डॉक्टर अजिता साळुंखे, जिल्हा हिवताप अधिकारी नाशिक डॉक्टर एस पिवळतरकर, जीवशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन रावते, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, हिवताप पर्यवेक्षक श्री गिरीश चौधरी व किशोर पगार, मलेरिया विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, जिल्हा हिवताप कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी हिवताप दिनानिमित्ताने हिवताप निर्मूलनाची शपथ देण्यात आली आणि मलेरिया विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या 15 कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. मलेरिया गोडाऊन द्वारका येथे दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता मनपा हद्दीतील डास निर्मूलनाचे चांगले कामकाज करणारे पेस्ट कंट्रोल कंत्राटी कर्मचारी यांना त्यांच्या कंत्राटदाराने गौरव पत्र देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष स्वच्छतेबरोबरच जनजागृतीकरिता संदेश देणारे विविध हिवताप प्रतिबंधात्मक पत्रके, स्टिकर वाटप करण्यात आले व डास अळी, नॉयलॉन जाळीचे प्रदर्शन सादर करण्यात आलं. जसे आपल्या घरातील फुलदाणी व शोभिवंत झाडांचे पाणी नियमितपणे बदलावे, फ्रीज डिफ्रॉस्टचे ट्रेस मध्ये साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा काढून टाकावं, आवश्यक वस्तू जसे प्लास्टिकचे कप, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, करवंट्या, टायर्स, रंगाचे डबे यांसारखे डबे काढून टाकावे आणि घर परिसरात पाणी साचू देऊ नये. नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून त्यामध्ये डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. ताप आल्यानंतर त्वरित रुग्णास मनपामध्ये दाखवावे, शासकीय रुग्णालयात येऊन उपचार करून घ्यावे. कार्यक्रमाअंती नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केलं. ते जीवशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन रावते यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. डॉक्टर तानाजी चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी माहिती दिली. किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये मोठा